या बाकी तुम्ही या हा. महापालिकेने याच्याकडे लक्ष दिलेच पाहिजे. महापालिकेने याच्याकडे लक्ष दिलेच पाहिजे. स्मशानभूमीचे सुशोभीकरण झालेच पाहिजे. स्मशानभूमीचे सुशोभीकरण झालेच पाहिजे. नागरिकांचा त्रास कमी झालाच पाहिजे. नागरिकांचा त्रास कमी झालाच पाहिजे. महापालिकेने याच्याकडे लक्ष दिलेच पाहिजे. महापालिकेने याच्याकडे लक्ष दिलेच पाहिजे. स्मशानभूमीचे सुशोभीकरण झालेच पाहिजे. स्मशानभूमीचे सुशोभीकरण झालेच पाहिजे. नागरिकांचा त्रास कमी झालाच पाहिजे. नागरिकांचा त्रास कमी झालाच पाहिजे. वस्ती नव्हती तेव्हा ही स्मशानभूमी होती, त्यामुळे कोणालाही त्याचा काही त्रास होत नव्हता. परंतु आता नागरी वस्ती झालेली आहे आणि इथं वस्ती भरपूर प्रमाणात असल्यामुळे इथला जो धूर असतो, एखादं प्रेत जर असेल तर त्याचा वास हा घरामध्ये येतो. त्यामुळे जेवण करण्यासही आपण विचार करतो की जेवायला करायचं की नाही, इतका घाणेरडा वास येतो. आणि त्या दुर्गंधीमुळे प्रशासनाला समजत नसेल पण लहान मुलांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. वृद्ध मंडळी त्यांच्याही तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. सहज त्यांना काय वाटतं की काय होणार आहे, परंतु हे न कळत शरीरातले बदल होत असतात, ते या धुरामुळे होऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाला आमची भरपूर दिवसापासून एकच मागणी आहे की ही स्मशानभूमी आता ह्या इकडच्या बाजूला स्थलांतरित करण्यात यावी आणि परत इथं जवळजवळ 10 ते 12 फुटाची जी भिंत आहे, संरक्षण भिंत, ती करण्यात यावी. आणि जर प्रशासन लक्ष देत नसेल तर आम्ही सर्व नागरिक अजून आमचं जे आंदोलन आहे ते तीव्र करू. बस एवढीच प्रशासनाला आमची मागणी आहे आणि त्याला स्थानिक नगरसेवक असतील तेही पाठपुरावा करतील. तीव्र म्हणजे आपण कशा पद्धतीने या आंदोलनाला पुढची रूपरेषा देण्याचा विचार करीत आहात? तर आता इथं जर प्रशासनानं आमची दखल अजूनही घेतली नाही की स्मशानभूमी हलवण्याचं किंवा संरक्षण भिंतीचं काम जर केलं नसेल तर ही स्मशानभूमी आम्ही तिकडे म्हणजे डायरेक्ट तिथंच आमची जी चितेचं असेल महापालिका प्रशासनासमोर तिथंच चिता लावण्यात येईल. पण नाही किंवा आम्ही खूप त्रास होतोय, आम्हाला लहान मुलं वृद्ध मंडळी खूप त्रास होतोय. तर लवकरात लवकर ही स्मशानभूमी पुढे जावी आणि विद्युत व्हावी बुवा, अशी मागणी आहे आमची.